नमस्कार सर्वांना। आज मी करते गाजराचा हलवा, जो तुम्ही बघताय किती सुंदर दिसतोय आणि खायला तर A1 झालेला आहे। तर त्यासाठी गाजर घेतलेत। गाजर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याचे असे तुकडे करायचे। हे तुकडे टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पहिल्यांदा थोडंसं असं जाडसर फिरवून घ्यायचे या प्रकारे। आणि याच्यात आता साखर टाकायची आहे। तर साखर किती टाकायची, मी पावशर गाजर घेतलेले तर 1 वाटी साखर टाकली आहे, पण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। साखर टाकून एकदा फिरवून घेतले बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचे, 1 वाटी पाणी आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचे। कॉर्नफ्लॉवर आपल्याला 5 चमचे टाकायचे। तर चमचेची साईज तुम्ही बघू शकता। असे मी 5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून एकदम स्मूथ अशी ह्याची पेस्ट करून घेतली आहे। एकही कण नाही आहे याच्यात, एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला लागणार आहे या प्रकारे। आता करायचा आहे हलवा। तर पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचे आणि त्याच्यात टाकायचे पाणी। 2 चमचे तूप टाकलेले आणि साधारणतः 1 वाटी मी पाणी टाकलेले। आता याच्यात टाकायचे आपल्याला जी गाजराची आपण पेस्ट केलेली ती। एकदम गंधासारखी पेस्ट दिसते की नाही, अगदी तशीच आपल्याला करायची आहे। आता गॅस ठेवायचा आहे आपल्याला मीडियम आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा हलवा तयार करून घ्यायचा आहे। एकसारखं हलवत राहायचं, कारण कॉर्नफ्लॉवर वापरले आपण, त्याच्यामुळे गाठी होण्याच्या शक्यता असतात। ते एकसारखं जोपर्यंत आपला पूर्ण हलवा होत नाही तोपर्यंत ते हलवतच राहायचे। तर बघा जसं जसं शिजल तसं तसं ते घट्ट होत जाते आणि मधून तूपसुद्धा टाकत जायचे आपल्याला। तर आता मी भिजवलेले काजू आणि बदामाचे काप टाकते आहे। त्यानंतर याच्यात फ्लेवरसाठी मी वेलची आणि जायफळची पावडरसुद्धा टाकलेली आहे। मधून तूप टाकल्याने एकतर फिनिशिंग पण आणि टेस्ट पण मस्त येते। तर जसं जसं घट्ट व्हायला लागतं आहे तसं तसं ते बघा चमकतं आहे, मस्त दिसतोय की नाही। तर साधारणतः 7 ते 8 चमचे आपल्याला तुपाचे लागतात पूर्णपणे हलवा होईपर्यंत। तर बघा आपलं हे मिश्रण तयार आहे। जोपर्यंत असं घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे। तर इकडं हे तयार झालेलं आहे, जसं हवा आहे आपल्याला हलव्यासाठी तसं। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। त्या प्लेटला अगोदरच तूप लावून ठेवलेलं आणि त्याला छान असं सेट करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही सेट करू शकता। एखाद्या डब्यामध्ये किंवा मसाल्यांचे ज्या वाट्या असतात त्याच्यातसुद्धा थोडं थोडं टाकून त्याला आकार देऊ शकता, जसं पाहिजे तसं। ही जेलीसारखं आहे ना, त्याच्यामुळं तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही ते सेट करू शकता। तर एका प्लेटमध्ये मी हे व्यवस्थित सेट करून घेते आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 तास मी असंच थंड करून घेणार आहे। बघा 2 तास झालेले आहेत। 2 तासानंतर तुम्ही बघताय थंड झालेलं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात। एकतर तूप लावल्यामुळे आणि आपण ह्या हलव्यात तूपसुद्धा टाकल्यामुळे जास्त प्रमाणात ते अजिबातच चिकटत नाही आहे, जेलीसारखं असल्यामुळे। पाहिजे त्या आकारात तुम्ही त्याचे पीस करू शकता, तुकडे। मी असं कट करून घेते आहे। कट करताना सुद्धा जाणवेल तुम्हाला एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे आणि मस्त दिसत आहे। काजू बदामाचे कापसुद्धा मधून दिसत आहेत, कलरसुद्धा भन्नाट आलेला आहे। तर छान असा हा आपला हलवा तयार झालेला आहे। तो सर्व करताना मी काय केलं आहे तर पिठी साखर असते की नाही ती वरून टाकलेली आहे आणि जे खोबरं असतं फ्रीजमध्ये बघा, फोडून फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं, एकतर ओलं पण नसतं आणि जास्त असं ड्राय कोरडं पण म्हणजे सुकं पण नसतं, तसं खोबरं मी याच्यावरती खिसून टाकलेलं आहे। त्याची चव खूप छान लागते। तर मस्त दिसत आहे की नाही। वरून टाकलेली पिठी साखर आणि खिसलेलं खोबरं त्याची चव अजूनच वाढवते। बनवायला सोपं आहे, त्यामुळे नक्की करून बघा। गाजर खिसून किंवा शिजवून आपण नेहमी हलवा करतोच, पण एकदा हा सुद्धा ट्राय करा।